नमस्कार. आज मी मीरा भाईंदरच्या प्रभाग क्रमांक 12 या ठिकाणी आहे. आपल्याला दाखवू इच्छितो की मीरा भाईंदर शहराला देशामध्ये स्वच्छतेमध्ये अव्वल स्थान प्राप्त झालेलं आहे. अशा महापालिकेची आज अवस्था, आणि ते सुद्धा दुर्दैव असं आहे की या प्रभाग क्रमांक 12चे जे भाजपचे जे नगरसेवक आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या महापौर आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे स्टँडिंग कमिटीचे सभापती आहेत, त्यांच्या प्रभागामध्ये अस्वच्छतेचा कळस मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. आज बघू शकतो आपण, स्वच्छतेच्या नावाने या सरकारने मोठमोठे आश्वासन दिले, कॉन्ट्रॅक्टरला करोडो रुपयाचे ठेके दिले. फोटो काढून यांनी फक्त जे ऑलरेडी दुसरीकडे शहरामधले काही ठिकाणीचे नाले तिथे जाऊन फक्त फोटो सेशन केले. परंतु ज्या ठिकाणी खरं आवश्यकता आहे, ज्या नाल्यांची सफाई झाली पाहिजे होती, जी पावसाळ्यापूर्वी करोडो रुपये देऊन ठेका देऊन सुद्धा आज मीरा भाईंदरची अवस्था अशी आहे की आपण पाठीमागे बघू शकता की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असा नाला हा सर्व कचऱ्याने भरून गेलेला आहे. तर जेणेकरून पावसाळ्यामध्ये हीच परिस्थिती होणार आहे की जे पावसाचं पाणी येईल ते या नाल्यामधून न वाहत जाता बाजूलाच असलेल्या मोठमोठ्या बिल्डिंग असतील, परिसर असेल, जिथे लोकवस्ती आहे, जिथे नागरिक राहतात, त्या ठिकाणी याचा पूर्ण पावसाळ्यामध्ये याचा पूर्ण असर पडेल आणि लोकांना त्याचा त्रास होईल. या परिसरामध्ये इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात गटारामध्ये दुर्गंधी पसरलेली आहे. मोठ्या प्रमाणात कचरा इथे साठलेला आहे, पाण्यामध्ये सगळं अडकून पडलेला आहे. इथे अजूनहीपर्यंत महापौरांच्या वॉर्डमध्ये सुद्धा या प्रकारची अशी स्वच्छता झालेली नाही आहे. तर इतर प्रभागामध्ये काय अवस्था असू शकते हे आपण सध्या लक्षात घेण्याची गोष्ट आहे. तर प्रशासनाला विनंती राहील की तात्काळ आपण याची दखल घेऊन लवकरात लवकर हे साफ करून इथे कुठेतरी रस्ता जो बंद केलेला आहे, नैसर्गिक नाला जो बंद केलेला आहे, त्याला कुठेतरी त्याची व्यवस्थित तो खोलण्यात यावा व इथली साफसफाई टायमावरती आणि वेळेवरती करण्यात यावी.